टोमॅटो, कांदा, लसूण आणि खडे मसाले तेलात परतवून घ्यायचे आणि नंतर खोबरं भाजून काढायचं. नंतर कोथिंबीर चिरून घ्यायची आणि सगळं मिश्रण जे भाजलेलं आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. आता समजा की ते काढलं गेलं. आता पुढे आपण तेलामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि थोडे करून चिकनचे पीस तेलामध्ये मस्तपैकी ते चिकनचे तुकडे ॲड करायचे आणि नंतर ते थोडे वाफवून घ्यायचे आणि थोडं हलवत राहायचं. आणि आमची व्हिडिओ जर पूर्ण बघून एकदम अशी छान वाटली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. हे बघा, आता आपण तेलात मस्त त्यांना हलवून तळून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून त्यांना फ्राय करायचं. नंतर आपण हे जो मसाला काढला होता तो त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तळून घ्यायचा. आणि नंतर ते मस्तपैकी रेडी झालं की परत चेक करून घ्यायचं आणि असा तो लाल असा एकदम तेल सुटलेल्यासारखा मसाला दिसायला हवा. आणि मग नंतर त्या मसाल्यामध्ये चिकनचे पीसेस ॲड करायचे आणि चिकनचे पीसेस मस्तपैकी आता हा मसाला वर खाली करून घ्यायचा आणि मस्त चिकनच्या भाजीमध्ये पाणी ॲड करायचं. आता मी थोड्या वेळाने लगेचच पाणी गरम करायला ठेवते. हे बघा किती सुंदर वाटतंय बघा ते. आता ते वर खाली करून एकजीव करून घ्यायचं. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता ते पाणी मसाल्यात टाकून देऊ आणि मस्त ती भाजी उकळू देऊ. बघूच शकताय किती छान उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला. आता पण त्या भाजीला थोडंसं वर खाली करून घेऊ. तो मसाला जसं की घट्ट होऊन जाईल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही कमेंट करा. ही एकदा ट्राय करून बघा. आम्हाला एवढी आवडलेली आहे, खूप छान लागली. आता ही लास्ट शॉट्स आणि इतकी सुंदर झाली होती ही भाजी की